संसदेच्या परिसरात मीडियाशी बोलताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी कुंभमेळ्यातील पाण्याबाबत मोठा दावा केलाय। त्यांनी म्हटलंय की कुंभमेळ्यातील गंगाजल सर्वात प्रदूषित असून मृतदेह फेकल्याने त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जया बच्चन यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधलाय। वास्तविक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। मृतदेह थेट गंगेत फेकले गेले आणि त्याच पाण्याचा वापर लोक करत आहेत असंही त्यांनी म्हटलंय। जया बच्चन यांच्या या विधानावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। कुंभमेळा हा श्रद्धेचा विषय असताना असं वक्तव्य करून त्यांनी धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप काही मंडळींनी केलाय। त्यांच्या विधानावर आता भाजप आणि हिंदू संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।